नमस्कार. महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे शंकर पाटील, जे खडी गावामध्ये राहणारे आहेत. दादा, काय सांगणार, तुम्ही पक्षापासून नाराज आहात? हा, नाराज तर आहे ना. एवढे वर्ष शिवसैनिक मध्ये काम केला. आज 1990 मध्ये मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली. एक 10 रुपयाचा शिवाजीची मूर्ती घेऊन आलो कुठून, टिटवाल्यावरून. आणि तेव्हापासून शिवसेनेच्या कामाला चालू केली. प्रथम मी आपल्या शिवसेनेच्या नावाने टुर्नामेंट आपली मराठी आपल्या गावाला टुर्नामेंट ठेवली, क्रिकेट मॅच. आणि त्या क्रिकेट मॅचला जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब खार्डी त्या नावाला तेव्हापासून सुरुवात झाली, जय महाराष्ट्र. आज जवळजवळ 89 ला मी सुरुवात केली. आणि आपले उपमहापौर सीताराम भोईर, तेव्हा इथे कोणी शिवसेनेचा कोणाचा काही नव्हता. शिवसेनेचा उपमहापौर सीताराम भोईर त्या मॅचला बक्षीस समारंभाला आले होते. आणि त्या न्यूजपेपर वाले सर्व घेऊन संगती आले होते आपले महापौर साहेबांनी. तेव्हापासून शिवसेनेचं काम करतो. नाराज कसा ना, मला आज पक्षातनं डावलला देई, तिकीट नाही दिला, नाराज राहणार ना. डावळलं म्हणजे आता आज एवढे वर्ष मी काम करतो. किती वर्ष झाली? आज 36 वर्ष झाले मला. 36 वर्ष लिगली शाखा प्रमुख आहे मी. सर्वांच्या संबंध, सर्वांच्या मातीची नाल जोडलेली माझ्या कुठल्या धर्मा जातीचा, कुठल्या बी जातीचा असला तर त्यांचे माझे संबंध आहेत. या प्रभागामध्ये माझा काम आहे. उपमहापौर साहेब रमाकांत मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने, खासदार साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने खाडी गावात चांगले चांगले गलोगलीत रस्ते झाले आहेत. आणखी नलाची लाईन असो, तुमची डेनिश लाईन असो, जे काही कामाचे खाडीन चांगली बाकी झाले आहेत. ज्या लोकांना 3 वर्ष 3 टर्म नगरसेवक झाले त्यांना करताना आले, ते 2.5 वर्षात शिवसेनेच्या माध्यमाने गेले. एवढे वर्षात आज 36 वर्षाचं कार्य बघून मला तिकटाचे आज होते, आपल्या पक्षाने तिकीट द्यायला पाहिजे होतं, बघून मी पक्षावर नाराज आहे. अशा प्रकारे म्हणजे यांचं म्हणणं आहे की त्यांचं काम बघून त्यांना दिलं पाहिजे होतं. बरेच वर्ष त्यांनी 35 वर्ष कामं केली आहेत. कामं करून त्यांच्याशी लोक जुडलेले आहेत. तुम्ही अपक्ष लढत आहात असं ऐकलं गेलं? हा, अपक्ष तर भाडली, मी अपक्ष लढणार मी. हा, अपक्ष तुम्ही लढणार आहात. मग शिंदे गटात तुम्ही राहणार आहात की शिंदे गट सोडणार? नाही, शिंदे गट मी राजीनामा दिलाच ना. मी शिंदे गट सोडणार नाही. मी शिंदे गट न राहणार, पण विनेशला लढवणार. आणि जिंकून आले तर आपल्या शिंदे साहेबांच्या बरोबर राहणार. हरलो तरी शिंदे साहेबांच्याच बरोबर राहणार. कारण मी राजीनामा पक्षाचा पदाचा दिलाच नाही. आमची फक्त नाराजी तिकीट न दिलं. एवढे वर्षाचा कार्यकर्ता आज माझी आरती लाकडा मसनत गेली. एवढी वय झाली माझी. आज माझ्या मुलाला ना दिली, माझी मुलगीपासून मी तिकीट मागत होतो. मडवी साहेबांनी मला असं पण सांगितलं होतं, शंकर पाटील माझ्या भेटायला आला होता हॉस्पिटलला. तिथे मडवी साहेबांनी सुद्धा मला दिलं, पाटील तुम्हाला केव्हा काढून आम्हाला दोघा मिळेल तिकीट दिलं चालेल. मी सांगला कोणाला तरी चालेल. हा पण मडवी साहेबांनी मला कमिटमेंट केली होती. अशा प्रकारे कमिटमेंट झालं होतं. इलेक्शनच्या याच्यामध्ये आपण बघू शकतात, बरेच जणांना तिकिटे न भेटल्यामुळे लोक नाराज आहेत. तसेच आपले शंकर पाटील सुद्धा नाराज आहे पक्षापासून. त्यांना एक उमेद होती की त्यांना तिकीट भेटेल म्हणून. आता ते अपक्ष याच्यासाठी लढत आहेत. आता आपण राधा पाटील ताईंसोबत जोडत आहोत. ताई, काय सांगणार? काय ना, मी अपक्ष तिकीट भरला. मी भरणारच. माझा नवरा एवढे वर्ष कष्ट केलं, संसाराला ना त्याने हातभार लावला. माझा मुलगा, मी, माझ्या 2 मुली ओरडतात, कशाला शिवसेनेचं काम करतं, काय दिलं तुम्ही शिवसेना? ते सांगतात नाही, माझा भगवा झेंडा हातात आहे ना, मला त्याचा अभिमान आहे. तुम्हाला अभिमान आहे म्हणून ताई काय केले? आता 5 वर्षात तर येतं नगरसेवकची इलेक्शन, तर काही द्यायला पाहिजे होता. आता शेवटी त्यांची वय झाली, आता त्यांचे एवढे ऑपरेशन झालेले आहेत. नंतर देऊन काय फायदा? त्याचा मुलगा होता, सून होते, 2 मुली होते, त्यांना द्यायचं होतं ना. म्हणून आम्ही आता अपक्ष भरले. आता आम्ही निवडून यावं ना. आमची एवढं काय कामं केलेत, ते भरपूर कामं केलेत. विधवा बायांचे फॉर्म भरले, कोणते आता वाढलं त्यांचे फॉर्म भरले, कोणाला 25-20 हजार रुपये मिळले, जा मिळू दे, तुझ्या संसाराला लागू दे, ते पण केलं आम्ही. तरी तुम्हाला त्याची क्रिया नाही. मग तुम्ही मोठे लोकांनाच देतात. आम्हाला पक्षाचा फॉर्म नाही दिला आणि आम्ही अपक्ष, पण आम्ही तेच जागेवर आहोत. शिवसेनेचा झेंडा आमच्या हातात आहे, तोच राहणार शिवसेनेचा झेंडा. त्यांनी इज्जत आहे, माझ्या नवऱ्याला मान आहे. कुठे कोणी पत्रिका छापल्या त्याच्यात नाव येतो शाखा प्रमुख शंकर विठू पाटील असं नाव येतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे.
आणि आम्ही शिवसेना सोडणार नाही, शिंदे साहेबांना सोडणार नाही. आमच्या हातात झेंडा आम्ही घेऊन राहू. हा नाराज आहे. पक्षाने विचार करायला पाहिजे होता ना, आम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होता. माझ्या नवऱ्याने संसाराला नाही बघितला, पक्षाचा विचार केला, आमचा विचार नाही केला, मुलाबालांचा विचार नाही केला, कोणाचाच विचार नाही केला. मी पक्षाचा विचार केला. आम्ही काही पक्ष सोडणार नाही. अपक्ष लढणार आम्ही, पण साहेबांचेच बरोबर राहणार. आम्ही काही पक्ष सोडणार नाही. आता जर तुमच्या प्रभागामधून तुम्ही निवडून आलात तर तुम्ही लोकांचे कोणते समस्या निवारण? निवडून आल्यानंतर खूप समस्या बाकी आहेत. कारण आपले सर्व जाती धर्माचे लोक आमच्या विभागात आलेत राहायला. कारण आता आमचा गाव ना झाला, पुढे डेव्हलपमेंट झाले, पुढे सिटी असं झालं, असं समजायला लागेल. कारण त्या लोकांना खूप अडचण येतो. कधी लहान मुलगा वाढला तर त्याला जपन करायचे खूप प्रॉब्लेम येतात, खूप अडचणी येतो. कारण तिथे ती जागा व्यवस्था इथे आहे ना. तर रात्री बेरात्री ते लोक आम्हाला फोन करतात, तेवढ्या रात्री आम्ही कुठेतरी त्यांची व्यवस्था करतो. पण मूलभूत सुविधा जी शासनाची याची आहे ती इथे आहे ना. तर त्याच्यासाठी मला या गोष्टी माझ्या मनात खूप करतात. हे पहिल्यांदा त्यांचं काम करत. दुसरा विषय असा आहे की स्मशानभूमी आहे, तिथे आता एकच स्मशानभूमी आमच्या गावात आणि लोकसंख्या जास्त झाली, तर तिथे लाकडावर फक्त चालतो. जी इलेक्ट्रिक जी आहे ती सुविधा नाही ते. कारण लाकडावर छोटी लाकडं आणतात, कोणाची ताकद आहे नाही, छोटी लाकडं आणतो हे करतात, तर ते अर्धा राहतो बाकी, मग ते गावही राहतो बाकी, मग ते कुत्री बित्री सर्व इकडे तिकडे नेतात. मग ती व्यवस्था आम्हाला तर ती पहिल्यांदा या इथे व्हायला पाहिजे. अशा खूप मूलभूत सुविधा, छोटे मोठे गटार आहेत, खूप आहेत. कारण बाबाजी पाटील जे तिकडे राहतो, हे लोक यांची इकडे राहतात. मूलभूत जो कार्यकर्ता बघून खंबीर नगरसेवक या स्थानिक इथं व्हायला पाहिजे. नाही तर मला इथली कुठे एवढे मोठे लाल कुठले नाही, एवढे वर्षा पदावर एकच पदावर राहिली शाखा प्रमुखच आहे. ही लाच मला कधीच नाही. आणि याच्याबरोबर याच्यासाठी मला जनतेची सेवा करायची पहिलेपासून आवड आहे. आणि शिवसेनेचा झेंडा धरून पूर्वीपासून शिवसेना माझी एक टॉनिक आहे. कशी टॉनिक आहे, मी किती आजारी असला तरी शिवसेनेचा परिसर झेंडा बिंडा बघला तर माझी तब्येत पाणी एकदम नॉर्मल होतो. रात्री बेरात्री कधी पण मला सांगितलं त्याला कार्यकर्ता बोलून मी धावत जातो. असं होतं की गटराचं पाणी जे आहे तुमच्या इथे तुंबलं होतं. आमच्या गावात एक आपल्या हिंदूंचं एक चांगला देवस्थान म्हणून शंकर भगवानचा, तिथे सुद्धा खूप गटराची व्यवस्था नाही. त्या दरवाज्यात पाणी जातो एवढं करू बाथरूमचा, अशी परिस्थिती आहे. आज 15 वर्ष आपण नगरसेवक आहेत तरी सुद्धा ती मूलभूत सुविधा ती सुद्धा सुटली ना. आज अशा हिंदू धर्माचा विटंब होतो तर खूप मला खंत वाटतो त्याची. आणि ही व्यवस्था हे प्रश्न सोडणार त्याच्यासाठी हा या पदाची लालच. बाकी माझ्या स्वतःच्यासाठी काही मी पूर्वी पण ना कधी ही केली ना, आता पण ना. असं मूलभूत सुविधा बाकी खूप आहेत. खूप लोकांचे जाती धर्माचे सर्व लोक आहेत. काय काय सांगतात ते भाडोत्री आहे, तो अमका आहे, तो माणूस आहे ना, सर्व एक माणूस आहे की ना तो. मग माणसाच्या हिशोबाने सेवा करायला पाहिजे. अरे त्याच्या कशाला तू गावाला आहे आपला, तो का आहे का, तसा नाही. मी सर्वांची जाती धर्माची, माझे का नवरात्र साजरा होतो, सर्व जाती धर्माची लोक तिथे साजरा होतो. म्हणणं आहे की मी नगरसेवक, मला लालच नाही यांच्या आयुष्यात. 35 वर्ष त्यांनी काम केलंय, पण काहीशे गोष्ट आहे जे त्यांना करावंसे वाटतात की इकडच्या लोकांचे जे समस्या आहेत ते निवारण करण्याची. त्यांना असं वाटतं की मी नगरसेवक झालो तर मी इकडच्या लोकांची कामं करून